हॅलो नमस्कार राम राम मंडळी। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझंही चॅनल नवीनच आहे, तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल तर मिनी टेबल फॅनबद्दल मी आता तुम्हाला अधिक माहिती देत आहे। हा खूप यूजफुल मटेरियल आहे, लहान बाळांसाठी मोस्टली। हा कुठेही ॲडजस्ट होतो, हे पाहू शकताय तुम्ही। खूप छोट्या जागेमध्ये तो ॲडजस्ट होऊ शकतो। गरमीचे दिवस चालू आहेत, बाळांना खूप त्रास होत असतो गरमीच्या दिवसांमध्ये। बाळ का रडत आहे ते कळत नाही, मेन महत्त्वाचा विषय। आणि माझंही असंच काहीसं झालं। हे घेण्याचं कारणच हे होतं की बाळाचं काहीच लक्षात येत नाही। माझ्या बेबीला आता फक्त 4 मंथ कंप्लीट झालेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकताय, मला हा 999 रुपयाला भेटलेला आहे हा फॅन डीमार्टमध्ये। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लहान साईजही बघायला मिळेल, अगदी 599ला पण आहे। पण त्याचं बॅकअप इतकं चांगलं नाही आहे। हा मोस्टली चार्जेबल फॅन आहे, चार्जिंगवरती आहे हा। त्याला 12 ते म्हणजे हा चार्ज होण्यासाठी 12 ते 15 तास तुम्हाला चार्जिंगला लावून ठेवावं लागतं। खूप यूजफुल मटेरियल आहे, ज्याचा आता न्यूबॉर्न बेबी आहे त्यांच्यासाठी। कारण फॅनचं स्पीड जे आहे ते आपल्या हिशोबानं तुम्ही हे करता। पण हा छोटा फॅन असल्यामुळं ना खूप यूजफुल जाणार आहे, बाळांसाठी खूप कम्फर्टेबल आहे। माझं बाळही पाहू शकताय तुम्ही, इथं छान अशी ती झोपली आहे। नाहीतर मला तिने खूप 2 दिवस त्रास दिला होता, बाप रे बाप। मी तुम्हाला सांगू नाही शकत इतका त्रास तिनं मला दिला होता की आम्हाला का ती रडते हेच कळत नव्हतं। आणि मी माझ्या बाळाला ती 12 दिवसाची असल्यापासून सांभाळते आहे, कारण मी डिलिव्हरीला माझ्या माहेरी गेले नव्हते। आणि पाहू शकताय तुम्ही की त्या फॅनच्या हवेमध्ये छान झोपून गेलेली आहे ती। 2 दिवस झोपतही नव्हती शांत, दिवसभर तिला मला पार्किंगला फिरवावं लागत होतं। आणि त्यामुळं आम्ही AC घेण्याचा विचार केला होता, पण AC बाळासाठी कम्फर्टेबल नाही आहे। आणि लाईटही कधी कधी दुपारची जाते, त्या हिशोबानं आम्ही म्हटलं की चार्जेबल फॅन घ्यावा। तर आता तुम्ही ह्याच्याबद्दल माहिती पहा। तर हा खूप यूजफुल मटेरियल आहे, छोट्याशा जागेमध्ये ॲडजस्ट होतो। जेव्हा मी फिरत असते तेव्हा मी इथं ठेवत असते ह्याला, ह्या ठिकाणी ॲडजस्ट होतो। आणि ह्या कोपऱ्यामध्ये हा ॲडजस्ट झालेला आहे। माझं बाळ आता इथं झोपलेलं आहे, तर मी तिच्या हिशोबानं त्या हिशोबानं तो करून ठेवला आहे। ह्याला 3 ऑप्शन्स आहेत, लो स्पीड, मिडल स्पीड आणि हायर स्पीड। तर लो स्पीडवरती मी मोस्टली ठेवते, मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे। हे मिडल स्पीडवरती घेतलं मी आणि हाय स्पीडवरती घेतलं। तर खूप छान मटेरियल आहे, बाळाच्या हिशोबानं। बाळाला जसं कम्फर्टेबल वाटेल, तुम्हाला कसं कम्फर्टेबल वाटेल की बाळाला माझ्या कितपत हवा तुम्हाला योग्य वाटते तितपत तुम्ही ती देऊ शकताय। मी लो स्पीडवरतीच ठेवते, कारण जास्त हाय स्पीडवरती जर फॅन असेल तर बाळाचं नाक ब्लॉक होणं वगैरे हे प्रकार होत असतात, आणि त्यामध्ये बाळ खूप इरिटेड फील करत असतं। ह्याला दुसरा एक ऑप्शन आहे LED लॅम्पचा। लाईट जरी गेली तरी LED लॅम्प तुम्ही यूज करू शकताय। हे हाय प्रकाशचं आहे, ह्याला 3च ऑप्शन भेटतात तुम्हाला। हे मिडल प्रकाश आहे आणि हा लो प्रकाश आहे। आणि खूप सुंदर मटेरियल आहे। ह्याला चार्ज करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 12 ते 15 तास लागतात। जास्तीत जास्त अर्धा युनिटच्या वरती ह्याला काय तुम्हाला लाईट हे होणार नाही, कपात होणार नाही आहे। अर्धा युनिट जास्तीत जास्त याला हे पडेल। विषय हा आहे की मला हा डीमार्टला 999 रुपयाला भेटलेला आहे। खूप सुंदर फॅन आहे, मला आवडला। आणि हा लो स्पीडवरती फॅन तुम्हाला जास्तीत जास्त 7 तास बॅकअप देईल। मिडल स्पीडवरती हा तुम्हाला 4 तासाचं बॅकअप देईल। आणि हाय स्पीडवरती तुम्हाला हा 2 तासाचं बॅकअप देईल। म्हणजे इतका हा सुंदर फॅन आहे। मला तर हे मटेरियल खूप आवडलं। फॅनची क्वालिटीही खूप सुंदर आहे, तुम्ही जसं पाहिजे तसं त्याला मूव करू शकताय। मला तरी आवडला, तुम्हाला आवडतो की नाही हे पाहू शकताय तुम्ही। कारण मटेरियल वगैरे चांगलं आहे, बाळांसाठी खूप यूजफुल मटेरियल आहे। आणि खूप सुंदर वाटतं की आपल्या बाळाच्या हिशोबानं जर तुम्ही हे केलात तर। हे जर ड्युरेशन वगैरे आहे, चार्ज टाईम वगैरे ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं मेन्शन केलेलं आहे। तर माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा।
आणि तुम्हाला मटेरियल जर आवडलं असेल तर तुम्ही डीमार्टला जाऊन परचेस करू शकताय. ह्याच्यामध्ये स्मॉल साईजही तुम्हाला बघायला मिळेल, पण त्याचं एवढं बॅकअप तुम्हाला मिळणार नाही. अजून एक गोष्ट मी डीमार्टमधून परचेस केलेली आहे ते आहे हिमालयाचं डायपर बेबी पॅन्ट्स. हेही यूजफुल मटेरियल मला वाटतं. आणि तुम्ही तुमच्या बाळाला कोणता डायपर यूज करता हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी माझ्या बाळाला डायपर फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. दिवसभर ती जेव्हा असते तेव्हा मी जास्त करून अशा शॉर्ट पॅन्ट वापरत असते आणि कधी कधी क्लॉथ डायपरही यूज करते. कधी कधी नाही, दिवसभरात मी एक 4-5 तासासाठी क्लॉथ डायपर यूज करत असते. पण थोड्या म्हणजे वेळामध्ये मी तिला गॅपही देत असते की बाबा रॅश प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. माझ्या बाळाला मी रॅश फ्री ठेवलेला आहे, डायपर फ्री ठेवलेला आहे आणि तीही त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असते. कारण मी घरीच असल्यामुळं पटकन सुशी वगैरे केली तर त्यांची पॅन्ट मी चेंज करू शकते. ह्याच्यामध्ये तुम्हाला 54 पीस पाहायला मिळतात. 399 रुपीजमध्ये हे मला भेटलेलं आहे. हेही यूजफुल मटेरियल आहे. इतर म्हणजे पॅम्पर्स वगैरे हे आहेत, ह्याच्या कम्पॅरेटिव्हला ह्याची क्वालिटी थोडीशी हे वाटते मला, लो वाटते. कारण पॅम्पर्स नाही म्हटलं तर 8-10 तास आरामात चालतं. हे मिनिमम 4-5 तासच चालतं. त्याच्यानंतर हे लीक होतं. खरा ह्याचा रिव्ह्यू हे आहे की हे लीक होतं. एक 4-5 तासानंतर ॲटोमॅटिकली थोडंसं लीकपणा आपल्याला जाणवतो, ओलसरपणा जाणवतो, आपल्या हाताला जाणवतो. आणि हे मी दुसऱ्यांदा घेतलेलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा रिव्ह्यू शेअर करत आहे. आणि 4 तास जरी चाललं तरी पण इनफ आहे. कारण जास्त वेळ पण डायपरमध्ये बाळांना ठेवू नये, त्याच्यामुळे त्यांना रॅश होण्याची शक्यता असते. बाळही त्याच्यामध्ये अनकम्फर्टेबल फील करत असतं. आणि खूप बेस्ट मटेरियल वाटतं मला. 4 तास पण इनफ आहे. पाहू शकता ॲलोवेरा वगैरे ह्याच्यामध्ये सगळं हे आहे, त्याने इथं दिलेलं आहे. त्यामुळं मला तरी जास्त कारण पॅम्पर्सची जर प्राईस पाहिलात ना तुम्हाला 999 रुपयाला डीमार्टला जाईल एवढा पॅक. आणि त्याच्यामध्ये 48 पॅन्ट्स क्वांटिटी येतील जास्त करून. आणि ह्याच्यामध्ये 54. आणि हे 54 असल्यामुळं ना मला हे आरामात 1.5 महिना जातं. कारण मी फक्त रात्रीच्या टायमिंगमध्ये यूज करते, म्हणजे ती झोपते तेव्हा. दिवसभरात मी तिला शॉर्ट पॅन्ट आणि क्लॉथ डायपरच यूज करत असते. त्यामुळं मला तरी हे यूजफुल वाटतं. आणि रिजनेबल रेटला बेस्ट क्वालिटी पाहायला मिळते आपल्याला. आणि तुम्ही हेही परचेस करू शकता. म्हणजे ज्याला बजेटचा विषय नाही, ज्याला डायपर फ्रीच आपल्या बाळांना ठेवायचं आहे ते तुम्ही हिमालयाचं पॅन्ट्स यूज करू शकता. ह्याचा रिव्ह्यू बेस्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. कुठं जर तुम्ही बाहेर वगैरे घेऊन गेलात, आता आम्ही हैदराबादला गेलो होतो आमच्या छोट्याशा बाळाला घेऊन, तर मी 5-6 दिवस हेच वापरत होते. कंटिन्यू हे क्लॉथ डायपर वगैरे यूज नाही केले, शॉर्ट पॅन्टही नाही केली. ना की तिला मी डायपर फ्री टाईम दिला, पण तरीसुद्धा रॅशचा प्रॉब्लेम तिला आला नाही, कुठलाही प्रॉब्लेम तिला आला नाही. त्यामुळे तुम्ही हेही परचेस करू शकता. म्हणजे पॅम्पर्स, लवलॅप ह्यांच्या कम्पॅरेटिव्हला बेस्ट प्रोडक्ट आहे हे. आणि तुमच्या बाळाला खूप कम्फर्टेबल फील हे करू शकतं. त्यामुळे ह्याचाही रिव्ह्यू मी ह्याच्यामध्ये शेअर करत आहे. तुम्ही तुमच्या बाळाला कोणतं डायपर वापरत आहात, किती वेळ तुमच्या बाळाला तुम्ही डायपर फ्री टाईम देत असता, हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण बाळांना डायपर फ्री टाईम ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ता तर गरमीचे मोसम चालू आहेत आणि मी मोस्टली असंच करते. तिला आता मालिश करून झोपवली होती, पण ती आता उठलेली आहे आणि खेळत पडलेली आहे. मम्मा काय करते ते पाहत आहे. ती फॅनकडे मोस्टली पाहते, हे पाहू शकता तुम्ही. तिला फॅन तो आवडलेला आहे. हेही तुम्ही यूज करू शकता. ह्याचे पण रिव्ह्यू बेस्ट आहेत. म्हणजे माझ्या हिशोबानं तर मी हे वापरलेलं आहे. सलग मी 6 दिवस हे वापरत होते. ना की शॉर्ट पॅन्ट वगैरे त्याच्यावरती ते पॅन्ट घालून, बेबी पॅन्ट घालून, डायपर घालून त्याच्यावरती मी पॅन्टही घालायचे तिला. आणि 6 दिवस असंच होतं. तिला दिवसभरात आम्ही फिरायला गेल्यामुळे डायपर फ्री टाईम देणं मला झालंच नाही. आणि कुठल्याही पद्धतीचा रॅशेस तिला आले नाहीत किंवा तिच्या स्किनला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. इरिटेट होण्यासारखं तिनं मला काहीच केलं नाही. त्यामुळे रिजनेबल रेटला बेस्ट प्रोडक्ट आहे हिमालयाचं. वापरून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं हेही सांगा.